पुढील विधाने वाचा. उपसर्ग अव्ययरूप असतात, ते मूळ शब्दाचा अर्थ फिरवतात. अगदी बरोबर आहे. उपसर्ग हे शब्दाच्या पूर्वी, शब्दाच्या अगोदर, शब्दाच्या मागे लागतात. विशेषतः लक्षात ठेवायचं, उपसर्ग शब्दाच्या मागे लागतात, मागे. आणि ह्या उपसर्गांना स्वतःचा अर्थ असतो. त्यामुळे हे उपसर्ग ज्या शब्दांना लागतात त्या शब्दाचा मूळ अर्थ ते फिरवतात. उदाहरणार्थ मरण. ठीक, याच्या आधी जर आपण उपसर्ग लावला आ, तर आमरण हा शब्द तयार होतो. मग मरेपर्यंत त्या आ उपसर्गाला पासून पर्यंत असे अर्थ असतात. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे की उपसर्ग हे अव्ययरूप असतात. ठीक आहे, कारण हे उपसर्गामध्ये लिंग वचनानुसार बदल होत नाही, म्हणून ते अव्ययरूप असतात. मूळ शब्दांचा अर्थ ते फिरवतात. हे विधान अगदी बरोबर आहे. उपसर्गांचा वापर वाक्यात स्वतंत्रपणे करता येतो, हे मात्र चुकीचं आहे. कारण उपसर्ग वाक्यामध्ये स्वतंत्रपणे वापरता येत नाहीत. ते एखाद्या नामाला जोडूनच वापरावे लागतात, नामाच्या पूर्वीच वापरावे लागतात. ठीक आहे. धातूंना जोडल्या जाणाऱ्या प्रत्ययाला कृत प्रत्यय म्हणतात. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. जे प्रत्यय धातूला जोडले जातात, क्रियावाचक शब्द, धातू म्हणजे मराठीतील मूळ प्रत्ययविरहित क्रियावाचक शब्द, त्याला जे प्रत्यय जोडले जातात, ठीक आहे, त्यांना कृत प्रत्यय म्हणतात. आणि हे कृत प्रत्यय जोडल्यानंतर ते जे धातू साधित बनते, त्या धातू साधितालाच आपण कृदंत म्हणत असतो. ठीक आहे. आणि म्हणून हे विधान अगदी बरोबर आहे. आणि मग अ आणि क, ठीक आहे, हे विधान आपलं बरोबर आहे. आणि म्हणून 1 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. ओके, यस.